झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून दोन्ही काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला असताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या श्वेतपत्रिका काढण्याच्या भूमिकेचं समर्थन केलंय। पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। म्हणून त्या बाबतीत मी जलसिंचन विभागाला सूचना करणार की याबद्दल एक श्वेतपत्रिका काढून 10 वर्षाची व्यवस्थित माहिती। मुख्यमंत्र्यांनी पाटबंधारे खात्यावरून राष्ट्रवादीला टार्गेट केल्याचं बोललं जात असताना शनिवारी शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी सिंचनाबाबत श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे, त्यामुळे पाटबंधारे प्रकल्प का रखडले, कशावर किती खर्च झालाय ते कळेल, श्वेतपत्रिका काढली तर राज्याचं धोरण ठरवता येईल असंही पवार म्हणाले। राज्यात सिंचनाचं प्रमाण गेल्या 10 वर्षात फक्त 0.1% वाढलं, हे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मुंबईत सांगितलं। त्याचाच पुनरुच्चार त्यांनी शनिवारी दिल्लीतही केला। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आणि जलसंपदा खात्यासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे। दिशाभूल करणारी अशा प्रकारची वक्तव्य काल विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली आणि तिथे बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीचा आधार घेऊन सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये श्वेतपत्रिका काढू। कुठल्याही कामाची श्वेतपत्रिका काढण्याच्या करता कुठलीच अडचण नाही। आर्थिक पाहणी अहवालामध्ये कृषी विभागाची जी माहिती आहे त्याच्यामध्ये ते नमूद केले। वास्तविक पाहता हे सगळं आल्यानंतर आमच्या विभागाने कृषी विभागाकडे आता हे कळवलेलं सुद्धा आहे की प्रत्यक्षात ही स्थिती नेमकी काय आहे। एकीकडे राष्ट्रवादीकडून ही सारवासारव केली जात असताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या श्वेतपत्रिका काढण्याच्या घोषणेचं समर्थन का केलं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। 9 वर्ष जलसंपदा खात्याचा कारभार बघताना अजित पवार यांच्यावर सिंचनाच्या वाढीव रकमेच्या निविदा मर्जीतल्या कंत्राटदारांना दिल्याचे आरोप यापूर्वीच झालेत। त्यामुळे अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी तर पवारांनी श्वेतपत्रिकेची खेळी केली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह दीपक भातुसे आणि अजित चव्हाण, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।